शांति शांति शांति। ओम ओम शांति शांती शांति शांती शांती। शांति। चला आता आपण काय करूया, सिलेबसला स्टार्ट करूया. सगळेजण रेडी आहेत? चलो, रेग्युलर यायचं आहे, दररोज उठायचं आहे, थोडस कष्ट घ्यायचे आहे. चला पहिला क्वेश्चन होमवर्क केलेले आहेत बऱ्याच जणांनी. शुभ्रानी पाठवलेला आहे, बाकीच्यांनी कोणीच पाठवलं नाही होमवर्क. का रे एवढं काय रे, एवढं काय निष्काळजीपणा करताय? चला क्वेश्चन घ्या. तुम्हाला जे एक्झामला विचारलेले काल घेतलेले आहेत, अजून भरपूर काही क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन घ्या. चला रेडी. पहिला क्वेश्चन असा आहे बघा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये एकूण किती आहेत? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण किती आहेत बघा. असं आपण साधा साधा क्वेश्चन विचारतो, साधे साधे क्वेश्चन पण घेऊया आपण, ठीक आहे. चला, तुम्हाला देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे माहिती पाहिजे, त्यासाठी असा क्वेश्चन आहे तुमच्या समोर. चला, आंतरराष्ट्रीय, एक मिनिट. चला क्वेश्चन पहिला आहे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकूण किती आहेत? कैमरे मैन फोकस कीजिए क्वेश्चन के ऊपर. चलो जल्दी जल्दी. चला, सबका आंसर आ रहा है 3. ओके ओके, वेलकम. चला आपण एक्सप्लेनेशन करूया. बघा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह हे 10 आहेत, बरोबर आहे. सगळ्यांचं वेलकम. चला पहिल्यांदा सगळ्यांचं वेलकम. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 10, एकूण 10 आहेत, जो की स्टार्ट होतो 0 पासून. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 and 6, 7, 8, 9 and 10. ओके, चलो एकूण किती आहे टोटल? आंतरराष्ट्रीय, इंटरनेशनल, त्याला आपण इंटरनेशनल न्यूमेरियल्स नंबर्स. ओके, चलो कितना है रे? 10 है, 10, ठीक है. 0 से स्टार्ट हो जाएगा, 9 तक हो जाएगा. सॉरी 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 सॉरी, 10, ठीक है. एकूण 10 आहे, ठीक आहे. सॉरी 9, एकूण 10. एकूण किती आहेत आपले? 10, ठीक आहे. 10 आहे, ठीक आहे. बघा मोजाल तर बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. एकूण किती आहेत मग बाळांनो? 10 आहे, ठीक है. चलो स्टार्ट करेंगे अभी. दूसरा क्वेश्चन ले लो आपके सामने. दूसरा क्वेश्चन शिकलेला आहे बघा. क्वेश्चन असा आहे, रोमन संख्या लेखनामध्ये, रोमन संख्या लेखनामध्ये बघा, खालील कोणता अंकासाठी चिन्ह नाहीये? खालील कोणत्या अंकासाठी चिन्ह नाहीये बाळांनो? लक्षात ठेवा, शून्याला चिन्ह दिल्या जात नाहीये. युरोपियन लोकांनी शून्याला जो आहे तो चिन्ह दिलेलं नाही, लक्षात ठेवायचं. आता पुढचा क्वेश्चन घ्या. ओके, वेलकम. सगळ्यांचं आन्सर छानपैकी देत आहेत बघा. 27 लक्ष 27 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये कशी लिहितात? जी की बघा, लक्षात ठेवा, मराठी भाषेत जे अंक लिहितोय, म्हणजे जे आपण महाराष्ट्रामध्ये जी काही लिहिली जाते, मराठी भाषा बोलली जाते, जी काही संख्या लिहिल्या जातात, त्या संख्या लिहायच्या आहेत 27 लक्ष 27 27. तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे बघा, ठीक आहे. बघा कशा पद्धतीने लिहूया आपण, ठीक आहे. बघा चला कसं लिहिणार बघा. चला सगळ्यांना आलं पाहिजे. पर्याय क्रमांक काहीतरी आहे, समथिंग आय डोंट नो. सो देख, बघू दे इकडे, ठीक आहे. कुठं आहे? चला, 1 नंबर, ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 होता बघा. पर्याय क्रमांक 1 होता 27,000. सॉरी बघा आता काय आहे ते देतो. पर्याय क्रमांक, सॉरी 27,000 नाहीये, ठीक आहे. बघा आता बघा, हा किती झाले चेक करा रे. चला 27 लाख, ठीक आहे. 27 लाख 27 झालेला आहे. 2 नंबर घ्या. 000 अँड 2 आणि 7, ठीक आहे. 3 नंबर घ्या. चला हे 27 लाख आहे का रे सांगा? 2,70,00,000 आहे ना? 4 शून्य आहेत ना इथं मध्ये? हो, चला 4 शून्य. चला पर्याय क्रमांक फक्त 3 दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे घ्या, तुमच्या समोर येत आहे. ओके, सगळ्यांना कुणाला नाही कळालं बोला.
बोला, ज्याला कळालं नसेल त्यांनी माझ्याशी काय करायचं आहे, नो म्हणून टाकायचं आहे. चला, मजा येते का? बोला, मजा येते का? चला चला, सगळे हुशार आहेत. थोडस लाईट लवकर लागते, लागत नाही कोणाचा. स्विच ऑन करा आणि लाईट लावा तुमच्या याचा बुद्धीचा, जे काही तुमच्या याचा माइंडचा. ठीक आहे, लाईट लावा आणि उत्तर द्या. चला, पहिला पर्याय आहे बघा, आंतरराष्ट्रीय वन आहे. ओके, आंतरराष्ट्रीय ओके. चला, टाईप करायला थोडा तुम्हाला अवघड जात असेल तर काही हरकत नाही, चुकू द्या, हरकत नाही. आंतरराष्ट्रीय. ओके, राधिकाने टाकलेला आहे, टाईप मस्त केलेला आहे, शुभ्राने केलेला आहे. ओके, चला, पर्याय क्रमांक 1 आहे देवनागरी. देवनागरी. पर्याय क्रमांक 2 आहे रोमन, जे की युरोपीय लोकांनी लिहित होते. हिंदी. अरे हिंदीचा काय संबंध आला बाबा, तुम्ही सर काय हिंदी लिहिताय. 4 नंबर आहे आंतरराष्ट्रीय. चलो, आता मजा आली का नाही, मजा आली का नाही बघा बरं. आंतरराष्ट्रीय ऑप्शन क्रमांक 4 आहे. ज्याला कुणाला कळलं नसेल त्यांनी माझ्याशी बोलू शकता, आणि उत्तर जर काही कळलं नाही त्याच मी एक्सप्लेनेशन करतोय. बघा, सध्याची 500ची व 2000ची नोट तर बंद झाली. कोणाला माहिती आहे रे 2000ची बंद झाली? चला, कोणाला माहिती 2000ची बंद झाली, लक्षात ठेवा. पण त्या 2000च्या नोटवर पण 2000 लिहायचे, ते बी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हावर. बरोबर. चला, 2000ची नोट बंद झालेली कुणाला माहितीये? मला माहितीये, तुम्हाला माहितीये का? चल, माहिती पाहिजे बरं का. ओके, माहितीये, तुला पण माहितीये. ओके, चला छान. चला, प्रश्न क्रमांक जो आहे तो मी प्रश्न क्रमांक 4 नाव दिलेला आहे. क्वेश्चन असा आहे तुमच्या समोर, सी प्लस एक्स प्लस एक्स, हे झालं रोमन. बरोबर. किती? सो फाइंड आउट दी, बघा आता फाइंड आउट करा. आता फाइंड आउट दी आन्सर. बघा आता काय कसं सॉल्व करायचं त्याला, सिंपल आहे. ओ सर, सी म्हणजे सेंचुरी, जो विराट मारतोय सेंचुरी, जे काही तुम्हाला जे प्लेअर आवडतोय तो. ठीक आहे, सी फॉर सेंचुरी, जो विराट मारतोय. मला विराट आवडतो बरं का, तुम्हाला रोहित आवडत असेल, कोणाला धोनी आवडत असेल. ठीक आहे, जे काही तुम्हाला आवडत असेल, मला विराट कोहली आवडतो. ठीक आहे, फेवरेट प्लेअर. बरोबर, माझा माय फेवरेट प्लेअर इज विराट. ठीक आहे, विराट कोहली, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला आता बघा, एक्स फॉर 10 प्लस एक्स प्लस एक्स आणि व्ही. एक्स आणि व्ही काय रे? एक्स, अरे एक्स 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 क्या होता रे? 10 होता है. ठीक आहे, 10 होते, 10. एक्स काय रे? 10 आहे, आणि व्ही म्हणजे 5, म्हणजे टोटल किती झाले? 15. मग आता किती झाले रे टोटल? बघा, कोणाकोणाचं उत्तर आलेलं आहे बघूया. चला चला लवकर उत्तर कोणाकोणाचं आहे बघूया. चला, छानपैकी उत्तर येत आहेत. ओके ओके, 100, 100, 125, 125. ओके, हा चला, शुभ्रा काय म्हणते बघूया. हा शुभ्रा, बोल रे. सर काय करायचं? सी म्हणजे 100 बर, सी म्हणजे 100 बर, प्लस प्लस एक्स म्हणजे 10, एक्स म्हणजे 10 प्लस प्लस एक्स व्ही म्हणजे 15, 50. एक्स व्ही म्हणजे 15. ओके, ठीक आहे, पुढं त्यांची ऍडिशन करायची. मग कर ना, मी काय करू, तू कर. 125 उत्तर येतो. 225, 125. 125 बर, 125 बा. चला, 125. मग याला कसं लिहिणार आपण? 100चा एक्स, एक्स की सी? सी. ओके, 100चा सी, 10चा एक्स, 15चा एक्स व्ही. बरोबर. यस सर. बरोबर आहे का रे? यस सर. आणि पर्याय क्रमांक कुठे दिसतोय बघ बरं? 2 नंबर. ओके, छान. हे बघा, एवढं मस्त सांगितलं, बाळानं पण मस्त सांगितला. चला चला, पुढचा घ्या, रोमन संख्या चिन्हानुसार. चला, आता एक क्वेश्चन आहे पुढचा, फार छान आहे तो पण, तुम्हाला असा आवडेल असा क्वेश्चन आहे तो पण. चला, लवकर आन्सर टाकायचं सगळ्यांनी.
ओके चला आणि सगळ्यांना चला ओके. अरे -45 अरे देवा कोण होय रे -45 कसे येईल पिल्या. चला -45 मायनस मध्ये थांबा रे बाळा थांबा प्लस आहे इथं म्हणून मायनस मध्ये आले. ओके ठीक आहे प्लस आहे बाळानो परत काढा. मला चष्मा लागला रे थांब मग चष्मा घालतो थांबा समोर घातलाय इथं माझ्या क्वेश्चन मध्ये बघ मला वाटलं भागिले. हा नाही मायनस हा मायनस येत असेल तर मायनस द्या काही हरकत नाहीये. पण मला काय म्हणायचं आहे रोमन मध्ये लिहा रोमन मध्ये मायनस नाही इथं प्लस करा. सॉरी इथं प्लस करा बाळांनो. सॉरी 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 इथं प्लस करायचं आहे. सॉरी 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 प्लस करायचं आहे. मला भागाकाराचं चिन्ह दिसलेलं आहे. मला पण चष्मा लागलेला आहे. ठीक आहे चला मला बघा लागेल चष्मा घालेल मी पण. कसं उत्तर सांगितलं बघा कसं मस्त सांगितलं समोर उत्तर बघा असं म्हणे सर आपल्याला रोमन संख्या चिन्हानुसार डी प्लस सी मायनस एल आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. त्याच्यानंतर म्हणे डी ला आपण 500 घेतो आणि प्लस ला प्लस सी ला आपण 100 घेतो मायनस ला मायनस आणि एल ला आपण 50 घेतो इजिकल टू मग याचे आपण ऍडिशन केलं तर 500 प्लस 100 600 त्याच्यानंतर -50 600 -50 बरोबर 550. तर आपल्याला ह्याला रोमन संख्या चिन्हामध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून 500 ला आपण डी लिहितोय आणि 50 ला एल लिहितोय. बघा कसं पोती वाचायला सारखं बघा बघा तुम्ही कीर्तन ऐकलं का रे कुठं. चला डी मायनस सी भागिले एक्स बरोबर क्वेश्चन मार्क चला 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 उत्तर काढायचं आहे लवकरात लवकर. चला उत्तर काढायचं आहे. चला आणि बघा रोमन अंकामध्ये अजून 2 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत फार छान विचारले आहेत बरं का. ते एक्झामला तुम्हाला आलेले आहेत ते घ्यायचे आहेत आपल्याला. चला सोरा टाकळे उत्तर सांगा. क्या करना पडेगा सोरा काय करू बाळा चल रे. अरे डी मायनस सी डिवाइड बाय एक्स व्हेरी इझी क्वेश्चन व्हेरी इझी व्हेरी इझी. बाकीच्यांनी आन्सर काढलेला आहे तुम्ही पण काढा मला कळू द्या. ठीक है नेक्स्ट कौन बताएगा. चलो नेक्स्ट स्टूडेंट चला नेक्स्ट श्रीलेखा मी ओके. देन नेक्स्ट कोण आहे नेक्स्ट श्रीलेखा मला स्किप केला मी सांगा ओके ठीक आहे. सानवी आमोगे सांगणार आहे. चला ओके मनस्वी अरे लाईट गेला की रे लाईट गेला ना रे आमचा लाईट गेला रे गेलेला आहे माझ्या इथला. तर मला पण हातात बॅटरी धरून थोडस धरता येत नाही मोबाईलची बॅटरी धरलाय थोडस त्रास होते. तर आपण क्वेश्चन अजून एक घेऊया आणि लेक्चरला थोडस एंड करूया ठीक आहे कारण लाईट गेलेला आहे. ठीक आहे चला एकदम छान सांगितलेलं आहे सानवीनं आपल्याला क्वेश्चन घ्यायचा आहे बघा जाऊ नका लगेच जाशाल. हा शुभ्रा काय म्हणते बघूया. हा शुभ्रा बोल रे. सर तुम्ही बॅटरी नव्हती लावलेली ना तरी पण दिसत होतं. दिसत होतं बर ठीक आहे. थोडस आहे उजेड तरी पण आहे उजेड बघा तरी पण आता काही जण नाही बोलले त्याच्यामुळे आपण ठीक आहे चला आपल्याला आहे टाइम. चला एक क्वेश्चन घेऊया पुढचा बघा सानवीने छानपैकी आन्सर सांगितलेला आहे बघा बघा डी मायनस सी
भागिले एक्स. तर याला आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे डी म्हणजे आपलं 500 असतंय, मायनसला मायनस, सी म्हणजे 100 भागिले एक्स म्हणजे 10, असं केलं. मग त्यांचं काय केलं, सबस्ट्रॅक्शन केलं, म्हणजे त्यांची वजाबाकी केली. म्हणजे 500 मायनस 100 केल्यावर 400 उत्तर येतंय भागिले 10. ठीक आहे, बरोबर किती आलेलं आहे मग उत्तर तुमचं? 40 येतंय. 40 येतंय. मग त्यांनी परत रोमन संख्या चिन्हामध्ये त्यांनी कन्वर्ट केलेला आहे, जो की 40 आपण असं लिहितोय एक्स एल. ओके, डन. चला आता पुढचा क्वेश्चन आहे तुमच्या समोर आहे. आता बऱ्याच जणांनी दिसत नाही बोललात, ते आता ते खोटं बोलतायत, मला माहिती नाही. ठीक आहे, लाईट गेली म्हणजे त्यांना रिझन झालं की सर, चला सर ला खोटं बोलायचं. चला हा पण आता एक हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे. चला, चला क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. चला अभी मजा आएगा थोडासा क्वेश्चन मध्ये आन्सर, मजा मजा येईल थोडीशी तुम्हाला पण. चला उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, याला कन्वर्ट करून घ्या, याला कन्वर्ट करून घ्या आणि तिरका गुणाकार करून टाका बाळांनो, एकदम सोपं आहे. ठीक आहे, कन्वर्ट करून घ्या आणि तिरका गुणाकार करून घ्या, करून टाका, तुमचं उत्तर लगेच येईल बाळांनो. चला कोण सांगेल रे, कोण सांगेल? आणि समजलं नसेल तर माझ्याशी बोलायचं, बोलल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीये. चला 3 येते उत्तर. चुकलं, 3 वाले चुकलं तुमचं. बघू 3 उत्तर येईल का रे, बोला. काही उत्तर टाकू नका. चला उत्तर कुणीच काढलेलं नाहीये. चला उत्तर हवंय मला. चला, बॅटरी काढलं तर दिसते का? दिसतंय, थोडस दिम्मट दिसतंय. चला छान. चला उत्तर हवंय मला. भाग दे ना बाळा, भाग दे की. तसं ठेवते का रुचिता? भाग दे ना. 5 7 35, 7 ला रोमन अंकेमध्ये कर. भाग द्यायला त्रास होतोय का? भाग द्या. ओके, आपल्याला येतंय ना, तर मग भाग द्या. हा कोण आहे रे? श्री का चुकवलं तुम्ही चुकवलं. सानवी, झोप झाली नाही सानवीची. 17 लिहिली सानवी तू. लक्ष दे तिथं काय लिहिलीस ते. हा, मनस्वीनं चांगलं टाकलं उत्तर. ओके छान. सानवी 17 लिहिली बाळा तू. हा, आता कसं, आता कसं वाटतंय? चला, सॉरी फिरी काय नाही बाळा. चला, नो सॉरी, नो थँक्स. ओके, नो सॉरी, नो थँक्स. ठीक है, चलो. अभी कौन आंसर बताएगा रे? कौन आंसर सांगेल? चला लवकर आंसर कोण सांगेल? श्री सांगशील का रे? हा श्री बोल रे. श्री आन्सर सांगशील? हा, आणि कुठं बसतो रे लपून? छान पैकी बोलायचं, बोलायला शिकायचं. हा, काय करशील बरं श्री सांग, सगळ्यांना कळेल असं सांग. हा बोल, चल काय करशील? ए श्री, चल श्री सांग बाळा, काय करशील? श्री, अरे देवा, कुठे आहे रे श्री? आता याला मार पाहिजे का श्री तुला? श्री, सर ते माईक चालू केलेच नव्हतं सर. माईक केला चालू नव्हता? तुला केलता रे, माईक चालू केलता. हा बोल. मला समजलं नाही ना. मग हो म्हणला, समज नाही काय अवघड आहे रे? इकडे बघ, काहीच अवघड नाही. श्री इकडे बघ रे, सगळ्यांनी लक्ष द्या रे, सगळ्यांनी. चला, चला सगळ्यांनी
पेन वही जे काय असेल समोरचं काढायचं आहे, फोकस इथं करायचं. कैमरामैन फोकस कीजिए क्वेश्चन के ऊपर. चला कॅमेरामॅन फोकस करा इथं क्वेश्चन वर बघा. चला कॅमेरामॅन सब आहे आप. ठीक आहे चला बघा. आणि व्ही म्हणजे तुम्हाला ओळख आहे, आपण व्ही ला आपण 5 म्हणतोय लक्षात ठेवा. आणि प्लस ला प्लस आणि एक्स म्हणजे 10 आणि भागिले इथं काय आहे 5. ठीक आहे 5. मग आता बाळांनो लक्षात ठेवायचं आहे एक की इथं काही नाही म्हणजे 5च्या खाली एक असतो. आता आपण शिकलात क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि उत्तर काढा. ठीक आहे बघा. आता या 5ने 5 ला गुणलं तर किती होतं रे? 5 5 25, 5 5 55 या दोघाचा गुणाकार आणि ह्या दोघाचा गुणाकार प्लस 10 1 10 भागिले या दोघाचा गुणाकार या दोघाचा 5. ठीक आहे बरोबर. आपण शिकलो बाळांनो बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन शिकलो, सर्व गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. चला 25 मध्ये 10 मिळवलं, 25 रुपये आणि 10 रुपये जर आपण ऍड केलं तर 35 रुपये होतील माझ्याजवळ. त्याला मी 5ने भाग लागला. 5ने भाग जर लावला तर 5 ते 6. 35. मग हे झालं किती सोपं आहे. याला तुम्ही रोमन मध्ये असं लिहितोय आपण बरोबर 5 + 2. ठीक आहे बरोबर 7. कळलं का रे? कळलं? हो सर. कळालं का रे? हो सर. चुकलं ना? ओके चल सगळ्यांना समजलं लेक्चर.